शिवस्वराज्य यात्रा बदनापूरमध्ये दाखल. बदनापूरमध्ये जयंत पाटील यांच्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. जयंत पाटलांना घातला घेराव. पात्रीकर कॅम्पस मधील घटना. मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करा, आंदोलकांची मागणी. आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान शिवस्वराज्य यात्रा बदनापूरमध्ये दाखल झाली आहे. बदनापूरमध्ये जयंत पाटील यांच्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली आहे. तसेच जयंत पाटलांना घेराव घातलाय. पात्रीकर कॅम्पसमध्ये ही घटना घडली आहे. मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करा अशी मागणी आंदोलकांनी जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. काय मागणी केलेली आहे? आज जरांगे पाटलाच्या मागणीला ओबीसी मधून आम्हाला पूर्णपणे आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीविषयी आपलं काय मत आहे आपण हे स्पष्ट करावं असं आम्ही जयंत पाटील, राष्ट्रीय शरद पवार काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजेश भैया टोपे साहेब यांना आम्ही असं विचारलं की तुमचं जाहीरपणे आम्हाला पाठिंबा आहे का. त्यांनी तो पाठिंबा जाहीरपणे कबूल करून आम्ही तुम्हाला आमची पूर्णपणे साथ आहे आणि आम्ही मुख्यमंत्री यांना हे मुख्यमंत्र्यांना करायला पाहिजे असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. आणि तिथं बरेचसे लोक होते. आता त्याच्यामध्ये सर्वांनी वेगवेगळी भूमिका आपल्या यांनी मांडली. तुम्ही अशी पण मागणी केलेली आहे त्यांना की त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा, ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी केलेली आहे. हो, आम्ही मराठा आरक्षण ओबीसी मधून आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व तालुक्याच्या वतीने त्यांना निवेदन सादर केलेलं आहे. आणि आमच्या तालुक्याचे अनेक प्रतिनिधी आहे. आता बळीराम पाटील होते, नंदूभाऊ होते, रविभाऊ होते, जेठे महाराज होते, अजय देशमुख आणि यांनी सगळ्यांना आपापली प्रतिक्रिया त्यांना विचारली. ओके. मागणीसाठी आता जयंत पाटील यांचे अडवलं होतं. काय मागणी तुम्ही केलेली आहे? तुम्ही असंही उल्लेख केलेला की राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलावा. सर्वप्रथम आम्ही आज शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान जयंत पाटील साहेब इथं आले, जे की चंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. आम्ही त्यांना स्पष्टपणे विचारलं की बाबा 50%च्या आत ओबीसी आरक्षणाला तुमचं समर्थन आहे का, आणि तुमच्या जाहीरनाम्यामध्ये 50%च्या आतमध्ये ओबीसी मराठ्यांना 50%च्या आत ओबीसी आरक्षण द्यावं हे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद करावं असं आम्ही त्यांना या ठिकाणी विचारलं आणि त्यांनी त्या भूमिकेला समर्थन दिलं. आता काय आणखी काय मागणी असणार आहे तुमची? आमची मागणी हीच आहे की 50%च्या आत मराठ्यांना ओबीसी आरक्षण भेटायला पाहिजे आणि जे आंदोलकावर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे वापस घ्यायला पाहिजे आणि सगळे स्वराज्य ही अंमलबजावणी झाली पाहिजे. विरोधक नसता याचा परिणाम त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठा समाज दाखवून दे.